हाय नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस या चाफ्याच्या फुलांप्रमाणे सुंदर आनंदी जावो. तर हे आहे चाफ्याचं झाड. हे माझ्या खिडकीतून दिसतं, पलीकडच्या बिल्डिंगमध्ये आहे. तर किती चाफा बहरलाय बघा. तर इथं कबूतर जाळी असल्यामुळे तो व्यवस्थित दिसत नाही, तर मी तुम्हाला टेरेसवरती नेऊन दाखवते. किती सुंदर चाफा बहरलाय बघा. सुगंध येतोय. फक्त ही कोणाला काढता येत नाहीत, कारण खूप वरती असतात ही फुलं. आपल्याकडे तर एक सुंदर गाणं आहे, चाफा बोलेना चाफा फुलेना चाफा खंत करी काही केलं चालेना. तर आता या शब्दांना काही अर्थ आहे का? चाफा बोलेना चाफा फुलेना, पण ती एक उपमा दिलेली आहे. तर तीच उपमा आहे ना, आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा लागू होते. कशी सांगा? तर आता नुकतेच गौरी गणपतीचे सण संपलेले आहेत आणि या सणवारांमध्ये आपण प्रचंड एनर्जेटिक असतो, खूप उत्साही असतो आणि त्यातच सीझन चेंज झाला असल्यामुळे सगळ्यांना जवळजवळ व्हायरल सर्दी खोकला ताप सगळ्यांना जवळजवळ होतंच. तरी सुद्धा आपण त्यातून सुद्धा काम करत होतो. किती तो उत्साह, किती ती एनर्जी. पण आता सडनली जसे हे सणवार संपतात ना, तशी एक मरगळ येऊन जाते आणि एवढ्या सगळ्या धावपळीनंतर थोडासा आराम तर करायलाच हवा. पण हा आराम एक दिवसाचा असावा. तो तसाच जर टिकून राहिला तर मग मात्र आळस येतो, कंटाळा येतो. काहीच न करता असं पडून राहावंसं वाटतं आणि मग सतत असं वाटत राहिल्याने ना निरुत्साही बनतो माणूस आणि मग कधी कधी दुसऱ्या व्यक्तींकडे बघून असं वाटतं ही कायम फ्रेश कशी राहते. तर आज मी बनवत आहे थालीपीठ आणि समोर खिडकीतून बघा खारुताई आणि चिवताई दोघींची पण खाण्यासाठी लगबग चालू आहे. तर आता ते बघत छान असं माझं थालीपीठ बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे. तर हे बनवता बनवता आपण छान गप्पा मारूयात. तर आपण बोलत होतो सतत निरुत्साह वाटणे, कंटाळा येणे, आळस येणे याच्याबद्दल. तर भरपूर श्रम झाल्यानंतर असा कंटाळा येणं साहजिकच आहे. पण त्याच्यावरती आपण काय करायचं माहिती आहे का? तर जेव्हा आपल्याला असं खूप कंटाळ्यासारखं वाटतं ना, तेव्हा सरळ गरम पाण्याने अंघोळ करायची आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं. तर हे एकदा करून बघा, खरंच खूप फ्रेश वाटतं. कंटाळा येण्याचं अजून एक कारण म्हणजे समोर काहीच एम नसणं, म्हणजे आज काय करायचं याच्याबद्दल काहीच प्लॅनिंग नसणं. मग रोज उठून तीच कामं करून आहे ना आपल्याला सुद्धा कंटाळा आलेला असतो. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच ते असं करून आपण कंटाळलेलो असतो. म्हणून आहे ना आपल्या रुटीनमध्ये थोडासा चेंज करायचा किंवा एखादी रेसिपी बनवायला घ्यायची किंवा थोडंसं बाहेर फेरफटका मारून यायचं. अगदीच नाही तर आपल्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीशी छान अशा गप्पा मारायच्या. असं केल्याने आहे ना खरंच आपल्याला एकदम तरोताजा एकदम फ्रेश वाटतं. आता हे झालं खूप काम केल्यानंतरचा येणारा कंटाळा घालवण्याबाबत. पण असं काही वेळा असं होतं की उगाचच ना सतत कंटाळा येतो, सतत निरुत्साही वाटतं, सतत असं आळसवल्यासारखं वाटतं. म्हणजे काम करायची इच्छा तर असते, पण असं वाटतं कशाला ते करायचं. किंवा कधी कधी असं होतं की आपण चांगलं काम करत असतो, पण आपल्याला तेवढं त्याचं ना ॲप्रिसिएशन मिळत नाही घरातल्या लोकांकडून. म्हणजे कितीही चांगलं काम केलं ना तरी असे टोमणे ऐकावे लागतात की हे बरोबर नाही केलंय, हे असं नाही करायला पाहिजे, हे असंच करायला पाहिजे होतं. मग आपल्याला असं वाटतं की राहू देत, ते काम न केलेलंच बरं. पण असं केल्यामुळे ना दुसऱ्यांचं काही बिघडत नाही, तर स्वतःचाच तोटा होत असतो. त्यामुळे सर्वात आधी आपण आपल्या मनाला काय वाटतंय त्याचा आधी विचार करायला पाहिजे. बघा, आपण जेव्हा देवांचं करतो किंवा एखाद्या मंदिरात जातो तर आपल्याला तिथून काय जाणवतं, काय मिळतं सांगा? तर एक एनर्जी मिळते. तर आपल्याला ना हीच एनर्जी हवी असते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी, कारण आयुष्यामध्ये उत्साह, एनर्जी असणं खूप गरजेचं आहे. कधी कधी ना आपल्या अगदी जवळचे लोक असतात ना, म्हणजे घरातील असू देत किंवा नातेवाईक असू देत किंवा अगदी जवळचे मित्रमैत्रिणी असू देत, तर अशा लोकांच्या स्वार्थी, हेकेखोर, अहंकारी वागण्याने ना आपण अगदी निराश होऊन जातो. कारण माझ्या बाबतीत सुद्धा असंच व्हायचं पहिलं ना. जेव्हा कोणी जवळचे लोक अशी वागतात ना, तेव्हा मला असं वाटायचं की देवा नको, या लोकांचं असलं स्वार्थी रूप मला दाखवू नकोस, असं मला वाटायचं. किती तो स्वार्थीपणा, काही लोक अशी वागत असावीत असं वाटायचं आणि मन अगदी नाराज होऊन जायचं. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं ना, तसं आपण आहे ना मॅच्युअर होत जातो आणि अनुभवाने ना आपल्याला अशा लोकांशी डील करता यायला लागतं. म्हणजे काय की मला हे समजून चुकलं की ही लोक अशीच आहेत, अजिबात बदलणार नाहीत, ही अशीच राहणार आहेत. मग त्या गोष्टीचा आपण स्वतःला त्रास का करून घ्यायचा? मग अशा लोकांच्यात राहण्यापेक्षा आहे ना थोडंसं एकटं राहायला लागलं ना तरी काही हरकत नाही. कारण संगत खूप महत्त्वाची आहे. आपण कुणाच्या संगतीत राहतो, काय ऐकतो, काय बोलतो, या गोष्टींना ना खूप महत्त्व आहे. म्हणजे लहान मुलांसाठी हे जितकं इम्पॉर्टंट आहे ना, तेवढंच आपल्यासाठी सुद्धा आहे. कारण आपण सुद्धा आहे ना तसे बनत जातो. म्हणजे सतत आपला वेळ आहे तो गप्पा मारण्यामध्ये घालवणं किंवा फालतूची गॉसिपिंग करण्यामध्ये घालवणं, यात काहीच पॉईंट नाही. किंवा सतत दुसऱ्यांबद्दलचा विचार करत राहणं, त्याचं कसं चांगलं आहे, माझ्याकडं काय नाही. तर अशा गोष्टींचा विचार करत राहण्याने स्वतःला काहीच मिळत नाही आणि प्रगतीसुद्धा होत नाही. त्यापेक्षा स्वतः थोडंसं एकटं राहून स्वतःबद्दल जरा विचार केला ना, तर खूप काही गोष्टी साध्य होऊ शकतात.
म्हणजे जे लोक आपल्याला त्रास देत असतात ना, तर त्यांच्याशी भांडून तर काही उपयोगच नसतो, त्याने स्वतःलाच त्रास होणार असतो. अशा वेळेला काही न बोलता अशा लोकांच्यातून बाजूला होणं हेच खूप फायद्याचं ठरतं. म्हणजे कधी-कधी आपली एखादी जवळची मैत्रीण असते आणि खूप गैरसमज होतात आणि खूप वेळा बोलूनसुद्धा जर ते गैरसमज दूर होणार नसतील आणि ती व्यक्ती जर आपला हट्ट सोडायला तयार नसेल, तर मग पुन्हा त्याच गोष्टी करण्यात काहीच पॉईंट नसतो. पण मग असं केल्याने ना एकटेपणा वाटू शकतो, कारण असं वाटतं की गप्पा मारायला किंवा काही शेअर करायला कुणीच नाही आहे. पण अशा वेळेला आपण स्वतःशी संवाद साधला ना, तर मात्र आपली प्रगती नक्कीच होते. कारण ज्याचा काहीच उपयोग नाही किंवा ज्या केल्याने काहीच निष्पन्न होणार नाही, अशा मृगजळापाठी धावण्यापेक्षा थोडंसं एकटं राहून स्वतःची प्रगती करणं कधीही चांगलं. पण त्यामुळे सुद्धा एकटेपणाने आहे ना, आळस, कंटाळा, थोडंसं बोर वाटू शकतं. पण यावरती सुद्धा ना आपणच सोल्युशन काढायचं. तसं म्हटलं तर आपल्याकडे खूप जास्तीचा वेळ असतो किंवा कधी-कधी असं वाटतं की बाबा वेळच पुरत नाही. तर जेव्हा वेळ पुरत नाही असं वाटतं ना, तेव्हा आपण काही ना काहीतरी चांगलं काम हे करतच असतो. कारण वेळ पुरत नाही याचा अर्थ आपण प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक तासाचा उपयोग आहे, ते चांगलं काहीतरी करण्यामध्ये घालवत असतो. आता इथं जरी मी तुम्हाला घरातील कामं करताना दिसत असली ना, म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की काय ही घरातली कामं करून तर कंटाळा येतो आणि पुन्हा तेच काय बघायचं. पण नुसतं समोर बसून बोलण्यापेक्षा मला हे असं करणं जास्त आवडतं किंवा तुम्हाला हे बघायला आवडत असावं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या मार्फत म्हणजे कुणाच्याही जेवढं काही दाखवलं जातं ना, ते अगदी थोडंसं पार्ट असतं पूर्ण दिवसामधला आणि आपण कशाला प्रायोरिटी द्यायची हे आपलं स्वतःचं व्यक्तिगत मत असू शकतं. आपले कुठलेही छंद असू शकतात, तर ते आपण जोपासू शकतो. पुस्तक वाचू शकतो, पण फक्त पुस्तकं वाचून आहे ना, पुस्तकी ज्ञान घेऊन काहीच उपयोग नसतो. तर ते प्रॅक्टिकली सुद्धा वापरता आलं पाहिजे. पण त्याने आपलं व्यक्तिमत्व एकदम प्रगल्भ बनतं हे मात्र खरं. आणि सतत आपण जर असं म्हणत राहिलो ना, मला कंटाळा आलाय, मला आळस आलाय, तर तसंच वाटत राहू शकतं. त्याच्याऐवजी आपण ना पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं. म्हणजे मी खूप एनर्जेटिक आहे, मी खूप उत्साही आहे, असं स्वतःला सांगण्याने खूप फरक पडू शकतो. नक्की करून बघा. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.